कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज मोठ्या संख्येने शेतकरी आणि व्यापारी येतात. मात्र याच बाजार आवारात सध्या अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. ठिकठिकाणी भाजीपाल्याचा कचरा, सडलेला माल आणि दूषित पाणी साचल्याचं दिसून येतंय. उघड्या ड्रेनेजमुळे डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मार्केटमध्ये इतकी अस्वच्छता आहे इथं का कोणी इथं लक्ष देत नाही इथं. आणि इथं एवढे घाण मच्छर वगैरे होतं आणि इथं आम्हाला रोज इथंच काम करावं लागतं. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची संख्या वाढली असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. नियमित स्वच्छता आणि पाण्याचा निचरा होत नसल्याने समस्या आणखी गंभीर होते. बाजार समितीत येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्वच्छता करून उघड्या ड्रेनेज आणि साचलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी ही मागणी होते. गाडी वगैरे भरायला येतो इथं एवढी घाण आहे का म्हणजे मच्छर वगैरे आणि रोगराई वाढते, डेंगू वगैरे असं म्हणजे खूप दूषित म्हणजे स्वच्छता काही नाहीयेच असं अजून केली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे रेग्युलर कोणी. बाजार समिती प्रशासनाने तातडीने स्वच्छता करून साचलेल्या पाण्याचा आणि उघड्या ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून होते. प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक.